आज आपण करणार पनीर मशरूम पिझ्झा, ठीक आहे, माझ्या पद्धतीने. तर आता बघूया, ठीक आहे, ओके डन. चलो, हा आहे रेडीमेड पिझ्झा बेस. टोमॅटो, शिमला मिरची, कांदा असं कटिंग केलं. हे मशरूम आहेत, पनीर आहे, हे पिझ्झा पास्ता सॉस, मायोनीज तुम्हाला आवडेल टाका, त्याचं नका टाकू, आणि हे आपले चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो मिक्स. ओके, आधी गॅस चालू करतो आणि पहिला आपण थोडं भाज्या शिजवून घेऊ हलका हलका. तेल झालं आपलं गरम, कांदा टाकू पहिला. फक्त हलका गरम करायचा. कांदा शिजला आपला, त्याला काढून घेतो मी प्लेटमध्ये. टोमॅटो, टोमॅटो ऑप्शन आहे, तुम्हाला टाकायला टाका, नका टाकू. शिमला मिरची, हलका हलका गरम करायचे. झाली आपण शिमला मिरची थोडी फ्राय करून. हे आपले आहेत मशरूम, हलके गरम करायचे. पनीर, हा आहे पिझ्झा बेस. आता लावू आपल्याला पिझ्झा पास्ता सॉस. पहिला आपण टाकू शिमला मिरची, टोमॅटो, कांदा, पनीर, मशरूम टाकू आपण, चीज, हे थोडंसं आपलं ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स. थोडं मायोनीज वरतून, चीज, आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं. थोडंसं तेल टाकून द्यायचं वरतून. ठेवलं आधी मध्ये, पिझ्झावर क्लिक. आपण ठेवलं सध्या आहेत 6 मिनिटं. आपण सध्या पिझ्झा सॉस लावून घेऊ. मायोनीज, थोडं चीज, थोडं शिमला मिरची, टोमॅटो, कांदा, पनीर, मशरूम, चीज, चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो. आता आपण तव्यावर पिझ्झा करू. थोडं ओव्हनचा थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे तो पिझ्झा झाला नाही व्यवस्थित. तव्यावर ठेवू पिझ्झा. प्लेट ठेवली बस स्टीलची एक. हा पिझ्झा ठेवून दिला. हां, वरती आता आपण टोप ठेवून देऊ. ओव्हनचा फसलेला पिझ्झा, पिझ्झा पिझ्झा, ओव्हनचा फसलेला पिझ्झा, पिझ्झा, टॅन टॅन. पिझ्झा खाओ, मजा करो. तू आंघोळ केली का काय रे किचन मध्ये? ओला झाला पूर्ण, एवढं घाम निघाला पूर्ण किचन मध्ये. बघा टेस्ट करून बघा कसा आहे तो. मला की बाबाला? ओके ओके, थँक्यू. कोणी केलं कोणी पण? आई कसा आहे? मस्त.
थोडं ओव्हनने थोडं धोका दिलाय. आता पुढचा बघा मस्त होऊन जाईल, क्रिस्पी होऊन जाईल एकदम. प्रतीक मस्त बनवलायस. ओवी बघा ना थोडंसं अजून क्रिस्पी कर खालचा बेस. आता पुढचा होऊन जाईल. बाबा थँक्यू चाचू. नाही थँक्यू बाबा. बाकी सगळं कांदा पनीर सगळं परफेक्ट सगळं एकदम मस्त. तुम्ही म्हणते की बिछाण्यावरती बसून का खाता, तर प्रतीकने असं धरून आणलं आणि बसवलं जबरदस्ती. नाही बसून खाता पटापटा. संपवा गरम गरम मी आणतो, तुम्ही पटापट संपवा. प्रतीक घरात मी नाही खात. झाला एक माझ्याकडनं. ओवी मी तुझ्यावर चॅलेंज लावते. पिझ्झा तू बाबांना भरवून दाखवायचा, हिम्मत असेल तर. चल तो प्रेम करणार असते ना बाबा. हा तू बाबांना भरवणार. मी तर हिम्मतची गोष्ट केली, तू तर डायरेक्ट प्रेमाचीच गोष्ट केलीस. बघू किती प्रेम आहे बाबांचं. बघूया आता. पण बाबांना मी जबरदस्ती नाही देणार. तू प्रेमाने भरवलं असतं तर खाल्लं असतं चीज बाबा. नाही याच्यात. प्रेमच नाही तर काय करणार. चला दुसरा पिझ्झा आलेला आहे. चला चला लवकर 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 बाहेर घ्या चला पटापट पटापट. नेक्स्ट पिझ्झा. हा पिझ्झा तर एकदम गरम आहे हा बेटा. तुम्ही खाती जाऊ खाती. पहिला मला भूक लागली, मी पहिला खातो. चीजी चीजी चीजी. खालचा बेस एकदम क्रंची आलाय. फुल पैसा वसूल. गरम आहे बेटा. हो ताजू पिझ्झा. आता बेस परफेक्ट कसा क्रिस्पी जरा. मस्त मी तर एवढा चंपला. छान झालं. ना वाटलं. सुपर टेस्टी. सुपर से ऊपर. चलो आज पिझ्झा पार्टी भी अपनी हो गई. अभी नेक्स्ट पार्टी मी सांगतो तुम्हाला लवकरच काय अशी पार्टी नवी पुढची वाली नवीन रेसिपी सोबत. यू लाईक टोमॅटो? येस ऑफकोर्स. तू बोललीस म्हणून मी तुझ्यासाठी खास फ्राय ओनिंग केले थोडेसे. मशरूम चीज ओके. चला आता आपण पिझ्झा रेडी झालाय. पिझ्झा आपण काढून घेऊ पहिला. चला पिझ्झा काढू. वरचं झाकण काढू टाकू. आवाज आला. कट कट. पिझ्झा आपला व्यवस्थित शिजलेला आहे. डन 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 डन. हा बघ चिकन दिसला. चिकन बघ. खा चिकन. खा नवीन चिकन खाईल. खा चिकन. वाव चिकन चिकन. हा पण छान झाला. छान आहे. आवडला. काय स्माइल आहे बाबा बाबा बाबा. जाम खुश. एक दिवस आराम ना आपल्याला. चला हा आहे आपला स्पेशल आमच्या वहिनीचे फरमाईशचा पिझ्झा. ह्याच्यामध्ये नो ऑनियन नो कॅप्सिकम. ओनली पनीर चीज. चीज पण नाही. डबल चीज पनीर आणि डबल काय म्हणतात त्याला मशरूम्स. स्पेशल पिझ्झा. हां फक्त 200 रुपये. तेच म्हटलं अजून पैसे का नाही विचारते मला. 199 199 एक वाटी. चला ठीक आहे. तरी स्वस्त आहे 199. प्रतीकला माहिती मला बेस एकदम क्रिस्पी हवा असतो, त्यामुळे याचा बेस एकदम क्रिस्पी झालेला आहे. मजा आला. वाह ताज. मम्मा गरम 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 गरम. हां
उद्या तो पिझ्झा कारण आहे ना तुम्ही काय ना अगं माझ्या आवडीचा म्हणजे मी एकटीने नाही संपवायचा आहे. तुम्ही एकट्यानेच आई घ्या ना आई एक आई असं नाही मला वाईट वाटेल आई तर तुम्ही माझ्या आवडीचा पिझ्झा नाही खाल्ला असं. आता खा तू ती दोघं खातील नंतर. हा आपले टोटल 5 झाले एक आणखी बघे 6 कारण आम्ही थोडं 6 मेंबर मग थोडं 6 पिझ्झे केले होते. मी कमी. हा तर तुझ्यावर मी खातो ना मी डबल मी खाईल वाटला पाहिजे तू भाऊ. प्रत्येक काय आपण हॉटेल चालू करूया का? बस क्या करू ना अजून 2-3 रेसिपी चांगल्या बनवतो आपण आणि मग आपण हॉटेलचा विचार करू. चालेल डन तू माझ्याकडून शिकलास तसा तुला मी शिकवलं छान शिकवलं का तू मला शिकवला? दोघांना पण मी शिकवलं. अरे अख्ख्या दुनियाला माझ्या बाबाने सगळं शिकवलं. तेव्हा तू बोलली कशी नाही? अरे पण तुम्ही हा कोपरा का शोधलाय बसायला? ओपन केला माझा. बिचारीने एवढा मोठा आग केलेला. परत टेस्ट करायची मग ते द्यायचं. अच्छा असं आहे काय? अख्खं खायचं. हा आया आया ओवीला पिझ्झा खूप आवडतो चिकन असतं अजून खुदर दिसते ना वय. अरे जाडी तिकडे सरळ जाडी आहे 2 जाड्या बसल्या इकडे ना आमच्याकडे स्लीप मध्ये जागा मिळते. ती काय फुगा नाही जो शे पोटामध्ये. अरे चाचीची चमची शांत बस ना किती बडबडते चमची. एक काकडी खायला जायचं होतं एक एवढीशी काकडी खायला. पिझ्झा पाहिजे म्हणते ती काकडी खाल्ल्याने बारीक होता तू काकडी नाही खाल्लं ती काकडी खाते म्हणून बारीक आहे ना बेटा. हे बघा अख्खे शर्ट माकून गेले पिझ्झाचं काम करते बघा इथे इथे डाग पडला खाली डाग पडल्यात एवढं पिझ्झा काम केलं बघा. आम्ही काय बोलू? घाल मध्ये घालीला मध्ये घाल घालीला ठेव बांधून ठेव पोराला ठेव खाली सरक अजून खाली सरक अजून खाली सरक. ओ बाबू बाळ झोपला की नाही? बाबू दुधू पाहिजे दुधू पाहिजे दुधू पाहिजे. हा पुढे बस बस बाबू दुधू देऊ. आता बघतो मी कल्याणला उचलून बघू जमते एकट्याला बघतो उचलून जमते का कल्याणला उचलायला जमते का. बस 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 कसं आवाज कसा काढला? श्रावण बाळाला उचललं जात आहे. पकडते कांदा पिल्ला ते लोक आपटले. बेटा लागेल तिला डावे तिची चपाती तयार होईल इकडे पिठाची. बारकालाही चान्स घेते त्याच्यात बारका खूपच चान्स घेते त्याच्यात. काय कळत काय नाही कळत काय काय करते ओवी? किसिंग करते. ते हात कोणाचा? आता दुसऱ्यांचा हात घेतले या हाताने किसिंग करते. कोणाचा हात आहे पण तो? दुसऱ्यांचा चुडेलचा हात आहे तो. चुडेलचा हात घेतला. बॉय गर्ल ठीक आहे बॉयचे केस कर. अरे माझ्या केसावरती मुलगी उभी राहते आणि केस उंचवते. अगं पाय काढ तुझ्या पाय काढ ना गं पाय काढ. मला वाटतं का हे जमीन आहे. अशी कशी जमीन आहे वाटली केसांवरती उभी राहते आणि बोलते जमीन आहे. तुम्हाला माहितीये माझ्या ओवीची गोष्ट? ओवी रोज रात्री मम्माला झोपवते. पहिली तिची मम्मा तिला झोपवायची आता उलट झालेलं आहे जेव्हापासून शाळा बंद आहे म्हणून. आता ती लेट झोपते. मग ती काय करते माहितीये मी तिला सांगते ओवीचा झोपायला की ओवी एका सेकंदात झोपायला येते. पण झोपायला येते मला अशी करत गोष्ट पण सांगते माझ्याकडनं गोष्ट पण ऐकून घेते. आणि सगळं झालं की मी काय तिला सांगता मी अशी ग्रुप होऊन जाते. मग व्यवस्थित मला अंगावरती चादर देते व्यवस्थित ब्लँकेट वगैरे टाकते अंगावरती
आणि झोपवते आणि रिटर्न चालली आणि आजीला येऊन सांगते पण आजी मी मम्माला व्यवस्थित शांत झोपून आली आहे. होय ना. आणि काय माहितीये का, मी आता काय टीव्ही बघत असते, मी झोपलेली नसते, मी बघतच असते टीव्ही 12 वाजेपर्यंत. का चूप दरवाजा उघडेल, आजी मी आली म्हणते. वाजले किती बघावं तर 12. मम्माला झोपवलं मी, चादर दिली आणि मी इथे आली, झोपवली मम्माला. बाबा व्हिडिओ करतात, मी इथे आली. बाबांनी सांगितलंय आजी टीव्ही बघते तोपर्यंत माझी जोड जा, मग ती इकडे येणार. एवढी लबाड पोरगी आहे. तुला काय बोलायचं आहे? त्याच्या हातात तुझी बाई. झालं ना आता. तिची बोलती आता बंद झाली आहे फक्त आणि बोलणार. गुड नाईट बोलायला ते आणि इथेच येऊन चिपकते. अरे एक मिनिट, गुड नाईट आठवलं मला की मला गुड नाईट करत. हा रोज आम्हाला दोघींनाच करतात. त्यांना लबाड आहे ना. काय करत माहिती का, हिला पप्पी घेते गुड नाईट बोलते, आजीला पप्पी घेते गुड नाईट बोलते, पण चाचूला बघत पण नाही. गुड नाईट बोलायचं नाव नाही घेत. काय काय पाहिजे असतं ना फक्त चाचू. हा काय हवं असलं की चाचू. बाबू चाचू कोणाचा? सगळं सबस्क्राईब करता. असं तुला असं कधी स्वप्न पडतं का की माझ्या स्वप्नामध्ये असं चिकन आलंय? हो रोज पडते मला, रोज डेली. स्वप्न तू काय बोलत होते एकदा ना पडक्याची पण सांगते, इकडची पण सांगते. पडक्याला ना टीव्ही आणायचा होता, म्हणजे खराब झाला होता टीव्ही आणायचा होता, ऑर्डर पण दिली होती. पण तो लॉकडाऊन वगैरे होतं त्याच्यामुळे तो लेट होणार होता. पण आली टीव्ही आली होती, पण ती बॉक्स मध्येच राहिली होती. फिटिंग करा कोण माणूस आपला माणूस मिळत नव्हता. त्याच्यामुळे ते राहिलं. ते रात्री पहाटे 3-4 वाजले असतील. उठून बोलतात, उठून ना माझ्या झोपेतच बोलतात, आपला टीव्ही कुठे गेला, कोणी नेला, तो आपला टीव्ही चोरीला गेला. म्हणला कुठे गेला, बोलत होती. हा कुठे गेला, कोणी नेला नाही, आपला चोरा कोणीतरी घेऊन गेला. कोण घेऊन गेला ते नाही माहिती, पण कोणतरी घेऊन गेला असं पण बोलतो ना. नंतर मला करतो झोप झोप झोप, मला झोपवणार. आता 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. असं 3-4च वाजले होते, जास्त 3-4 ना. असं पहाटे चाची 4 किलो टॅमॅटो घे, 1 किलो शिमला मिरची घे, अजून काही. असं विचारलं अजून काय पाहिजे काय नाही, मग ते झोपून गेले. चायनीज बनवायचं असेल रे, चायनीज स्वप्नात पण त्याला चायनीज, स्वप्नात पण चायनीज. देवा आमच्याकडे ना लॉकडाऊन लागल्यापासून बाहेरची भाजी आणायची कामं ना प्रत्येकच म्हणून ते स्वप्नात. त्याच्यामुळे भाजी, चिकन, मटन, मच्छी जे काही घरामध्ये वस्तू लागतात त्या सगळ्या वस्तू प्रत्येकच आणतो. सकाळी आंघोळीच्या आधी जातो, मग लवकर उठवतो आम्ही. त्या दिवशी ज्या दिवशी बाहेर जायचं असेल लवकर उठायचं, कारण की मग नंतर बाजारात गर्दी वगैरे वाढायला लागते ना, बाहेर लोक निघतात, म्हणून त्याला लवकर पाठवतो आम्ही. आधी तू जा, घे आणि ये आणि मग आंघोळ कर. आणि ज्या दिवशी तो लवकर उठेल त्या दिवशी त्याने मग बाकी त्यांचा जीव घाल. मला झोपायचं दुपारचं, मला लवकर उठवलंय. मला लवकर म्हणजे त्या दिवशी त्याला 7:30 वाजता उठवतात, ज्या दिवशी त्याला बाहेर जायचं असतं त्या दिवशी. मी आज लवकर उठले, त्याचं चालू होतो. कारण का ती 2 बाळं आहेत ना आमच्या घरात, छोटी हंगामा. तुम्ही पण प्रत्येक सारखे असेच मस्त मस्त स्वप्न पाहत राहा आणि स्वप्नाची मजा घेत राहा आणि असेच हसत राहा. And always keep smiling and bye bye. And bye bye. पाळणा बसतो, मला उचला मी पाळणा बसतो. कल्याणी घे, कल्याणी उचल. अगं ते आमचे ब्लँकेट फाटून जाईल ते. हे काय आलं की माझे उलट कुठं